नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही माहिती नेमकी कोणासाठी आहे? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम दिव्यांग बांधव. जर आपल्या कुटुंबात किंवा ओळखीतील एखादा दिव्यांग व्यक्ती असेल आणि संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असेल तर ही अपडेट त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण त्यांना दरमहा मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यात कधी जमा होणार याचीच ही माहिती आहे. विधवा महिला भगिनी, ज्या विधवा महिला या योजनेअंतर्गत दरमहा अनुदान घेत आहेत त्यांच्यासाठीही ही बातमी महत्त्वाची आहे. कारण त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचा हप्ता लवकर जमा होणार का याबाबतचा निर्णय यामध्ये सांगितलेला आहे. वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी, आपले ज्येष्ठ नागरिक, आई वडील, आजी आजोबा जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्यासाठी ही अपडेट अत्यंत गरजेची आहे. कारण त्यांना मिळणाऱ्या मासिक सहाय्याचा हप्ता वेळेवर जमा होणार का हे जाणून घेणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, ज्या लाभार्थ्यांना श्रावणबाळ योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळते त्यांनाही हीच माहिती लागू आहे. मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबद्दलची स्पष्ट माहिती यामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणीही व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा पैसे घेत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. ही माहिती थेट त्यांच्या खात्यात येणाऱ्या मार्च महिन्याच्या हप्त्याशी संबंधित आहे. म्हणून कृपया ही माहिती अशा सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. मित्रांनो, आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समजून घ्या. मार्च महिन्याचा 2,500 रुपयांचा हप्ता. मोठी बातमी, राज्य सरकारने मार्च महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे काय तर मार्च महिन्याचे 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की पैसे देण्याचा निर्णय झाला आहे, फक्त प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण बाकी आहे. आता थोडं मागे पाहूया. जानेवारी महिन्यात काय झालं? जानेवारीचा हप्ता अपेक्षेपेक्षा लवकर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला, त्यामुळे अनेकांना वेळेवर मदत मिळाली. फेब्रुवारी महिन्यात काय झालं? फेब्रुवारीचा हप्ता देखील 15 तारखेच्या आत जमा झाला, म्हणजे सलग 2 महिने पैसे वेळेवर आणि लवकर मिळाले. आता प्रश्न असा आहे, जर जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे वेळेवर जमा झाले तर मार्च महिन्याचाही हप्ता लवकर जमा होणार का याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता देखील वितरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मार्चचे 2,500 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे. मागील 2 महिन्याप्रमाणेच हा हप्ता देखील लवकर जमा होण्याची शक्यता आहे. म्हणून लाभार्थ्यांनी सतत बँक खातं तपासत राहावं आणि अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवावं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वांच्या मनातला प्रश्न समजून घेऊया. 23 तारखेपूर्वी पैसे जमा होणार का? पहा, 23 तारखेपासून महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे सरकारचा मोठा कार्यक्रम, जिथे पुढील वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मोठे निर्णय घेतले जातात आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यामध्ये व्यस्त असते. आता इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, सरकारने मार्च महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय आधीच घेतलेला आहे. म्हणजे पैसे देण्यास मंजुरी आहे, पण अर्थसंकल्प सुरू होण्यापूर्वी हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतील का, की अर्थसंकल्पाच्या कामामुळे प्रक्रिया थोडी पुढे ढकलली जाईल? हा खरा प्रश्न आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर 23 तारखेपूर्वीच मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला तर लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळेल. पण जर 23 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे प्रक्रिया उशिरा पूर्ण होण्याची शक्यता असू शकते. म्हणून सध्या परिस्थिती अशी आहे की हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे, परवानगी देण्यात आलेली आहे, पण हप्ता खात्यात नेमके कधी जमा होणार यावर 23 तारखेपूर्वीची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून सर्व लाभार्थ्यांनी बँक खाते तपासत राहावं आणि अधिकृत अपडेटकडे लक्ष ठेवावं. आता सरकार 23 तारखेपूर्वी पैसे जमा करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट शांतपणे समजून घेऊया. विलंब होण्याची शक्यता का आहे? पहा, 23 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे सरकारचे मोठे कामकाज सुरू होते. नवीन योजना, निधी वाटप, आर्थिक निर्णय, चर्चा या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण शासन यंत्रणा व्यस्त होते. याचा थेट परिणाम कशावर होऊ शकतो तर निधी वितरणाच्या प्रक्रियेवर. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं तेव्हा सरकारी अधिकारी, विभाग, वित्त विभाग सगळे ज्या कामामध्ये गुंतलेले असतात, अशा वेळी फायलिंगची प्रक्रिया थोडी मंदावू शकते. मंजुरीची अंतिम टप्प्यातली कामे उशिरा पूर्ण होऊ शकतात. बँक ट्रान्सफरची प्रक्रिया थोडी पुढे ढकलली जाऊ शकते. म्हणूनच असं सांगितलं जात आहे की 23 तारखेपूर्वी जर मार्च महिन्याचा हप्ता जमा झाला तर कोणतीही अडचण येणार नाही. पण जर 23 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत तर अधिवेशनामुळे प्रक्रिया थांबू शकते आणि हप्ता उशिरा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडक्यात समजून घ्या, निर्णय झालेला आहे, परवानगी देण्यात आलेली आहे.
पण योग्य वेळी प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर विलंब होऊ शकतो. म्हणूनच 23 तारखेपूर्वी पैसे जमा होणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. ही सध्याची परिस्थिती आहे आणि पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. सध्या नेमकी कोणती प्रक्रिया बाकी आहे? पहा, मार्च महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे सरकारकडून पैसे देण्यास हिरवा कंदील मिळालेला आहे. पण निर्णय झाला म्हणजे लगेचच पैसे खात्यात येतात असं नसतं. म्हणजे काही अधिकृत प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक असतं. आता ती प्रक्रिया नेमकी काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. पहिली गोष्ट, अधिकृत नोटिफिकेशन. सरकारकडून अधिकृत आदेश किंवा नोटिफिकेशन जारी केलं जातं. या आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलं जातं की कोणत्या योजनेचा कोणत्या महिन्याचा हप्ता वितरणासाठी मंजूर आहे. हे नोटिफिकेशन आल्याशिवाय पुढची प्रक्रिया सुरू होत नाही. दुसरी गोष्ट, बँक ट्रान्सफरची प्रक्रिया. नोटिफिकेशन आल्यानंतर संबंधित विभागाकडून निधी बँकिंग प्रणालीमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवला जातो. यामध्ये लाभार्थ्यांची यादी तपासली जाते, निधीची रक्कम निश्चित केली जाते आणि नंतर थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यात रक्कम दिसते. म्हणून थोडक्यात समजून घ्या, मार्च हप्ता देण्याचा निर्णय झाला आहे, परवानगी मिळालेली आहे, पण अधिकृत आदेश आणि बँक ट्रान्सफरची अंतिम प्रक्रिया पूर्ण होणं बाकी आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. म्हणून सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा. मित्रांनो, आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न समजून घेऊया. संभाव्य तारीख नेमकी कोणती? माहितीनुसार मार्च महिन्याचा हप्ता 5 ते 6 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. म्हणजे काय तर अंदाजे 5 किंवा 6 तारखेच्या आसपास तुमच्या बँक खात्यात 2,500 रुपये दिसू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ही अधिकृत निश्चित तारीख नाही तर सध्या व्यक्त केलेली शक्यता आहे. आता दुसरी बाजू समजून घ्या. जर अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे सरकारी प्रक्रिया मंदावली किंवा फायलीची अंतिम मंजुरी उशिरा झाली तर हा हप्ता पुढे ढकलला जाण्याची शक्यता देखील आहे. म्हणजे सर्व काही वेळेवर पूर्ण झालं तर 5 ते 6 तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. पण जर प्रक्रिया अडली तर जमा होण्यास थोडा उशीर होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या 5 ते 6 तारीख ही संभाव्य वेळ मानली जात आहे, परंतु अंतिम तारीख ही सरकारी प्रक्रियेवर अवलंबून असेल. म्हणून लाभार्थ्यांनी संयम ठेवावा, बँक खातं तपासत राहावं आणि अधिकृत अपडेटची वाट पाहावी. पुढील काही दिवस या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मित्रांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा समजून घेऊया. सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळाले पाहिजेत. पहा, हप्ता मंजूर झाला, पैसे जमा होणार अशी माहिती आली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे फक्त काही लोकांच्या खात्यात जमा होऊन चालणार नाहीत. ही योजना ज्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात हप्ता जमा झाला पाहिजे. सोप्या शब्दात सांगायचं तर जर 100 लोक पात्र असतील तर 100 लोकांच्या खात्यात पैसे गेलेच पाहिजेत. असं होऊ नये की काहींना पैसे मिळाले आणि काही जण वाटच पाहत राहिले. मागील 2-3 महिन्यापासून काय दिसते? जानेवारीचा हप्ता वेळेवर आला, फेब्रुवारीचाही हप्ता वेळेवर जमा झाला. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. पण प्रत्येक पात्र लाभार्थ्याला वेळेवर आणि पूर्ण रक्कम मिळणं हेच खऱ्या अर्थाचे यश आहे. म्हणूनच आपण अशी अपेक्षा करतो की मार्च महिन्याचा हप्ता देखील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात कोणताही भेदभाव न करता आणि कोणताही विलंब न करता जमा झाला पाहिजे. ही सर्वांची मागणी आहे आणि हीच खरी गरज आहे. कारण ही रक्कम अनेक कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची आर्थिक मदत आहे. मित्रांनो, आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. पुढे नेमकं काय होणार? सध्या सर्व लाभार्थ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागलेले आहे, मार्च महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार. आता परिस्थिती अशी आहे की एकीकडे मार्च महिन्याचा हप्ता देण्याचा निर्णय झालेला आहे, दुसरीकडे 23 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. म्हणून पुढे 2 शक्यता आहेत. पहिली शक्यता, अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच पैसे जमा होतील. जर प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता लवकर जमा होऊ शकतो. दुसरी शक्यता, जर अधिवेशन सुरू झाल्यानंतरच प्रक्रिया पूर्ण झाली तर वितरण थोडं उशिरा होऊ शकतं. म्हणजेच आता सर्व काही शासनाच्या अंतिम निर्णयावर आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून आहे. सरकार लवकर निधी सोडतं का की अधिवेशनानंतर वितरण केलं जातं, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या सर्व लाभार्थ्यांनी अधिकृत निर्णयाची वाट पाहणं आवश्यक आहे. सरकारचा अंतिम निर्णय काय येतो आणि प्रत्यक्षात पैसे कधी जमा होतात हेच आता पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक असणार आहेत. मित्रांनो, अशीच अचूक, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती तुम्हाला वेळेवर मिळावी म्हणून आपल्या शेती आणि सरकारी योजना या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढील प्रत्येक अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या ओळखीतील लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेती आणि सरकारी योजनांचे दररोज अपडेट्स मोबाईलवर हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह.
जय हिंद, जय महाराष्ट्र.